गजर आहे जोडीला आमच्या बुवा आहे बंजारे बुवा आणि विशेष म्हणजे त्यांचं सगळं भजन संपूर्ण भजन त्यांचं बोध घेण्यासारखं म्हणजे भक्तीपर असतं आध्यात्मिक भजन असतं। पहिल्यांदाच मी त्यांच्याशी आज बारीक होतो बुवा काय तुला मागतं तर सांभाळून घ्या। आता ते सगळं तुम्हाला देवाबद्दल सांगतील जास्तीत जास्त भक्तीबद्दल सांगतील मी काहीतरी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करेन निंदुरकरांचा। गजर आहे नाही उमलली कळी नाही उमलली कळी नाही फुलला संसार नाही उमलली कळी नाही फुलला संसार आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला अंधार दोष नको नशिबाला माय बापा विठ्ठलाला। सगळ्यांचे विषय लक्षात आला असेल थोडक्यात। नाही उमलली कळी नाही फुलला संसार आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला अंधार। आपल्या बऱ्याच मुली आणि त्याच्यामुळे आता मुलंही बिन लग्नाची राहिली कारण का आपल्या जातक अटी आपण नको तो हट्ट धरून बसलो। जनजागृती करायचा प्रयत्न करतो या गजरातून मंडळी। कदाचित माझं चुकलेलं असेल तर माफ करा पण तुम्हाला जर याच्यातून काही पटलं तर ते निश्चित आचरणात आणा अशी मी सगळ्यांना ह्या मांडेश्वर देवाच्या चरणी प्रार्थना करतो बघा। नाही उमलली कळी नाही फुलला संसार आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला अंधार नको दोष नको नशिबाला नको पांडुरंगाला माय बाप विठ्ठलाला। आम्ही काय करतो माझ्या पोरीचा लगीन जमत ना हा तिच्यासाठी कोण देवा तयारच केला ना पण त्यांना किती पाठवलेली असतात त्यावेळी तुमच्या डोळ्यावर झापड असतात आणि त्यावेळी आपण ते टाळतो आणि शेवटी त्या मुलीचं आयुष्य बेचिराग करून टाकतो। दोष त्या परमेश्वराला देऊ नका किंवा नशिबाला देऊ नका तुमच्या आपल्या हातून त्या चुका घडतात त्या शोधा ऐका त्याच या गजरातून सांगायचा प्रयत्न करतो। नाही उमलली कळी लक्ष्मी धनाची पेटी म्हणजे धनाची पेटी ही आपल्या घरामध्ये म्हणजे साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये जन्माला आली। आपल्याला सगळ्यांना आनंद होतो मुलगी झाल्यानंतर संपूर्ण घर आनंदाने फुलून जातं बघा। आई बापाचा तर हुर एवढा भरून येतो आणि त्या मुलीची लाड त्यांचे सगळे संगोपन करता करता आई वडील थकून जातात लहानाची मोठी होते पण ही मुलगी जरी आपल्या घरी जन्माला आलेली असते आई बापाच्या घरी तरी ते परक्याचं धन आहे हे कधी विसरू नका। ज्यावेळी ती वयात येईल त्यावेळी तिचा जरूर विचार करा ऐका।
आई बापाचा आधार, आई बापाचा आधार, तिला नाही जन्मभर. आई बापाचा आधार, तिला नाही जन्मभर. सात जन्माची सात पती करते सात. प्रगती झाली कीर्ती पसरली. मुलगी चांगली शिकली सवरली. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींना म्हणजे स्त्रियांना मोठा वाटा दिलाय बघा. आज सुद्धा बघा युद्ध झालं, त्या युद्धामध्ये 2 स्त्रियांनी संपूर्ण ऑपरेशन केलंय. आज जो अटॅक केला आपल्या इंडियाने पाकिस्तानवरती, त्या ठिकाणी 2 स्त्रियांनी सगळं ऑपरेट केलंय बघा. एवढा मोठा मान आहे. आणि ही मुलगी शिकली, प्रगती झाली. कारण मुलगीला शिकल्यानंतर, प्रगती झाल्यानंतर त्या घरी म्हणजे तिला मागणी यायला लागतात. आणि मागणी यायला लागली, कीर्ती पसरली, तिची मागणी यायला लागली की आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे ते आहे का. पण बापाला माहिती असते, बापाने दुनिया बघितलेली असते हो. त्याला माहिती असते वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. काय होतं बघा, आधी करू दे करियर म्हणे घरा थोडा धीर. बाबा आई कशाला लग्नाची घाई करता, तुझा जन्म संसारासाठी पडलाय. त्या बिचारीला काय माहिती नसतं पुढे संसारामध्ये काय काटे असते. ऐका आई लग्नाची कशाला, संसार तो जन्मभर. हल्लीच्या मुलींच्या आणि विशेषतः तिच्या आईच्या देखणं पाहिजे. मुलगी सांगते की बाबा मला नवरा कसा रुबाबदार पाहिजे. कसा, माझ्याकडे काय बघतोस, माझा वय 67 वर्ष. ठीक आहे, आय एम नाउ 67 इयर्स ओल्ड. ह्या काळा म्हणजे 15 दिवसांनी डांबरीकरण करीत लागता. खर्च काय थोडो हा असं. मला रुबाबदार पाहिजे, देखना पाहिजे, पैसे वाला पाहिजे, गाडी बंगला पाहिजे. बापूस ठरवून देताना आणि ह्यांना जर पसंत केला ना तर तो कडियो सुद्धा चालता.
नाही तर टायर पंक्चर व्हावं, त्याच्याशी जाऊची तयारी असतात. मुली असं करू नका. ऐका, कोणी म्हणती हवा देखना नोकर सरकारी वन रूम किचन नको, 2 BHK 3 BHK. हिच्या बापसान तरी आयुष्यभर घेतलेलो नाही आणि ही सांगता आता भावानं असं घेतलं घेऊ आपला घेऊ भाऊ म्हणजे भावाचं जर तो असलो तर मी लगीन करेन. बापसान बिचारे 10 बाय 10च्या खोलीत 7-8 पोरा पोचला. तेव्हा पोरा भरपूर आहे, 7-7 8-8 मुलं असायची एकेकाला. पण सुखाने संसार त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये केला. आणि आता या मुलांना वाटतं की आपल्याला बंगलावाला पाहिजे, गाडीवाला पाहिजे, पैसेवाला पाहिजे. ऐका काय काय रावणाला शेतावर नको गावचा इनामदार. शेतकरी नकोच. शेतकरी मुलांची आता लग्न होत नाही झाले. शेतकऱ्याच्या मुलाला कोण मुलगी देत नाही. का शेतकरी असेल तर त्याला मुलगी देत नाही. सगळ्यांना वाटतं की आपल्याला चाकरमणी पाहिजे. गावचा जरी किती गडगंज पैसेवाला असला, किती असला तरी चालत नाही. मुंबईवालाच पाहिजे. पण मंडळी लक्षात घ्या, खऱ्या ह्या जगाचा पोशिंदा जर कोण असेल तर तो फक्त आणि फक्त माझा शेतकरी. तुमची मुलगी एखाद्या श्रीमंताच्या घरी द्या, एक दिवस तरी तिला उपाशी झोपावं लागेल. पण माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दिलेली मुलगी एक रात्रही उपाशी राहू शकत नाही. ही माझी खात्री. पण आताच्या मुलीला हे पटत नाही. शेतकरी कोण शेतात जात, कोण ते कपडे घेऊन जात पाठणार. ठीक आहे, मॉडर्न जीवन आलंय तरी पण आता शेतकरी सुद्धा सगळं मॉडर्न शेती करायला लागले. कुठे ते तरी कमी आहे. सगळं करा. आता माकडा त्रास देतात त्या सोडून द्या, त्याचा काही इलाज नाही. प्रयत्न करून झालो. असे सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असतो त्या माकडाचा. आमच्या वाडीत जवळजवळ 10-12 घर आहेत. 10-12 घरातली फक्त 3 घरं उघडी, बाकी सगळी बंद. त्या दिवशी मी गावावर आलो तेव्हा जवळ आमच्या तलाठ्याच्या ऑफिसमध्ये 50 माकडं घुसले. त्या तलाट्याला त्यांनी घेरलेले झाले. हरियाणवाडीत जेवढ्यांची घरं आहेत ना पण त्यांचे 7-12 आमच्या नावावर करा म्हणून सांगितलं. मी कळवलं सगळं. आता आले आहेत सगळे. मला ते 10 तारीख येतो त्या तलाट्यानं सांगितलं गावात. सध्या ही परिस्थिती आहे. शेतकरी म्हटल्यानंतर, गावचा नवरा म्हटल्यानंतर कोण मुलं करायला मागत नाही. अहो काय मुंबईमध्ये काय आणि गावच्या मध्ये काय. उठून जातो तो 10-12 हजारासाठी तिकडे कुठेतरी लग्नासाठी तो जातो. कारण लग्न होत नाही म्हणून जाणार. तुम्हाला सांगणार मी मुंबईला सर्व्हिसला आहे. आणि काय करणार, काहीतरी 10-12 हजाराची नोकरी बघणार 5-6 महिन्यासाठी. लगीन करून तिला ती परत येतात. तो तरी विचारू काय 10-12 हजारात तिकडे भागतात. हो 12 हजारात एका माणसाचा सध्या खर्च भागत नाही. अशी अवस्था मुंबईची झाली. मुंबईपेक्षा गावामध्ये जर मुलगा असेल, चांगलं स्थळ असेल, फक्त एवढंच बघा तो निर्व्यसनी असला पाहिजे, सुदृढ असला पाहिजे. एवढंच बघा. बाकी काही अटी घालत राहू नका. कधीतरी शिकलेला नसला तरी पण चालेल, पण तो निर्व्यसनी पाहिजे. पूर्वी बघा मुलं एक मुलगा सगळं कुटुंब पोसत होता. मग आता जर एखादी मुलगी मोठ्या पगारावर असेल तर तिने कमी पगारवाला जर नवरा केला तर काय अर्थ आहे. पण आमच्या मुली करायला मागत नाही. असं करू नका बाळांनो. ऐका, कारण तुमचं जीवन आपण आपल्या पायावर दगड मारून घेतो. ऐका, नको गावचा इनामदार. मुंबई
उलटली, लग्नाचं वय निघून गेलं की त्या मुलीच्या चेहऱ्यावरती सगळ्या सुरकुत्या पडलेल्या असतात, नाराजी असते. काय होतं बघा, एवढे चांगलं सुंदर आयुष्य परमेश्वराने एवढा चांगला देह दिला, पण तो आपल्या हट्टापायी आपण फुकट घालवतो. काय होतं बघा, सौंदर्याचा नूर लया गेला अहंकार, चांदवेली सूर्य तोही लया जाणार, तोही असा जाणार. काय होतं बघा, सरले वय सरली जवानी आता विचारी ना कोणी, सरले वय सरली जवानी आता विचारी ना कोणी, सरले वय सरली जवानी आता विचारी ना कोणी. एकलेपणाने ग्रासली आयुष्याची संध्या झाली, एकलेपणाने ग्रासली आयुष्याची संध्या झाली, एकलेपणाने जीवनाचा नको नाश म्हणून सांगतो मंडळी. आपण सगळ्यांनी विचार करूया, लग्न तर व्हायला त्याच्यासाठी परमेश्वराने हा जो आपल्याला नरदेव दिलेला आहे तो सार्थ करूया. आपण आपल्या हाताने आपण पायावरती कोणी दगड मारून घेऊया, नको आहे का. जीवनाचा नको नाश आता हास करा दूर, न्याय घ्यावो आयुष्याला प्रमोद जोडी दोन्ही कर, गजरासाठी आमचे शिष्य सुरेश साधे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठ्ठले विठ्ठले विठ्ठले
संतांना सुद्धा ते कोड सुटलं. मृत्तिकेची पृथ्वी ती पृथ्वीची मृत्तिका, मातेची पृथ्वी ती पृथ्वीची माती.
नाक्यावर रावता घेऊ नाक्यावर रावता घेऊ मालवणी बोलत आहे नाक्यावर रावता घेऊ तुका काय घालता गेल तुझो नाक्यावर
तो वही सुबह होती शाम गुजरती रातों उस पे डालती है घेरा। बचपन जवानी बुढ़ापा जिंदगी में लक्ष्य तौरेसी का फेरा। जब ठोकर लग जाती तो खुदा याद आता, पछताने से क्या फायदा। जब ठोकर लग जाती तो खुदा याद आता है, पछताने से क्या फायदा। जब प्राण देह से काशी गया काशी, वही काशी गया मक्का गया गोवा मदीना गया 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 गया। काशी गया मक्का गया मदीना गया गया। उसे पाने के लिए हजारों तीर्थ किया। काशी गया मक्का गया मदीना गया गया। उसे पाने के लिए हजारों तीर्थ किया। ढूंढता हूँ गली गली ढूंढता तो वही ढूंढता हूँ गली गली। खुदा की गली नहीं मिली, खुदा की गली नहीं मिली, बाकी सब गली मिली। ढूंढता हूँ गली गली खुदा की गली नहीं मिली। खुदा ढूंढते ढूंढते यार की जिंदगी चली गई चली गई। तो सुर में गाने वाले भाई सुर में गाने वाले सुर में गाने वाले आपल्याला फक्त गर्व वाटतो की माझं हे माझं ते काहीच आपलं नाही। किती धन दौलत पैसा अडका किती कमवा हा उपयोग नाही, आपल्या बरोबर काही येणार नाही। सगळ्यांना माहिती आहे, हे सत्य माहीत असून सुद्धा आम्ही त्याच्या मागे धावतो। कोणीच शिल्लक राहिले नाहीत। ऐका त्याच्या कवालीतून आमच्या गुरुजींनी सांगायचा प्रयत्न केला। सवेरा करने वाला सूरज शाम को ढल जाता।
सोने की लंका जिसकी, सोने की लंका, सोने की, अरे जैसे सोन्याची लंका होती, सोने की लंका जिसकी, वो रावण चला गया। सोने की लंका जिसकी, वो तगड़ा रावण चला गया। भस्म करने वाला भस्मासुर भी नहीं रहा। पांडवों को जिलाने वाला, पांडवों को बिठाने वाला दुर्योधन नहीं रहा। पर्वत को उठाने वाला त्रिपुरासुर गया हुआ। त्यांनी सगळं कसे आपली कारकीर्द हलवून टाकली, सगळ्यांना चलो की पळो करून सोडलं, कोण नाही शिल्लक राहिले. आपण सुद्धा तसे सगळेजण जाणार. आता बघा युद्ध चालू झालंय. आता सगळ्यांनी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी झटलं पाहिजे. बघा, हा हिंदू धर्म ज्याच्यासाठी आमच्या राजाने बलिदान केलं प्राणाचं, आज आम्ही त्याला विसरत चाललो. आम्ही पाश्चिमात्य लोकांच्या संस्कृतीच्या प्रेमात पडलो. आम्ही काय तुम्ही काय सगळेच हे बरं वाटलं आज बघून. सगळे म्हणजे वारकरी संप्रदायातले लोक वाटले बघा, आले भजनी बुवा आमची, त्यांची सगळी मंडळी जोरात एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे आपल्या धर्माची शिकवण आहे, हिंदू धर्माची शिकवण आहे. कपाळाला टिळा आम्ही लावतो का कधी? हो, धोतीर खमीस आमचा पेराव आहे. आम्ही विसरून गेलो. आम्ही जीन्सच्या पॅन्टी वापरतो, आम्ही शॉर्ट हँड वापरतो, आम्ही 6 पॅक वापरतो. आणि काय माका जरी सगळी नावा येत नाही. आमच्या नशिबात एक कोणी सदूर होता. हो बघा, त्या दिवशी मी एका मुसलमानाने सांगितलं की हिंदू धर्म आपली संस्कृती विसरत चाललाय आणि पाश्चिमात्य डॉक्टर आहेत ते, त्यांनी खरं ते सांगितलंय. म्हणाले तुम्हाला काय तरी तुम्ही अजून जागे व्हा, 50 वर्षानंतर नाही तर तुमची काय हालत होईल. कारण अशा प्रकारे पावलं उचलली जात आहेत. मंडळी, सगळ्यांनी विचार करा. आपल्या हिंदू धर्माचं रक्षण आपणच केलं पाहिजे. जे आपल्याला त्या संभाजी राजाने आपल्याला मिळवून दिलाय, शिवाजी महाराजांनी मिळवून दिलाय. अहो, ते आमच्या संभाजी राजे छावा. आता तो पिक्चर पाहिल्यानंतर सगळ्यांना समजतंय. प्रत्येकाचं अंग असं नुसतं पेटून उठतं, पण टॉपिक मधला बाहेर येईपर्यंत नो छावो मग काय करता आमचं छावो. पिक्चर बघणार छावा, बाहेर येणार पणपट्टी जाणार, सांगणार दे रे एक मावा.
हम तो छाव. अरे काय त्या छाव्याने आतमध्ये पाहिलं काय काय हाल केले. धर्म बदलण्यासाठी त्याला ऑफर दिली होती. फक्त इस्लाम कबूल कर म्हणून सांगत होते. पण ऐकला का तुमचा राजा? संभाजी राजे ऐकले का? अहो किती हाल केले त्यांचे. अंगावरच्या चमड्या सोडल्या, वरती मिठाचं पाणी ओढलं, आता तरी कबूल कर. शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत मनाला कबूल करणार नाही. हात तोडले, पाय तोडले, जीभ काढ छाटून टाकली, डोळे बाहेर काढले, पण शेवटपर्यंत शेवटी शरीराचे हजारो तुकडे केले. पण त्या राजाने आमच्या ते आपला धर्म सोडला नाही. आपल्या धर्मासाठी प्राणांचं बलिदान केलं. त्यांना मन नव्हतं का हो? त्यांना वाटत नव्हतं का आपल्या आईला पाहावं? मनात इच्छा होत होती, येत होतीच असणार ना. आई तुला पाहावं असं वाटतं, पण मला डोळे नाहीत. बाबा तुम्हाला मिठी मारावीशी वाटते, पण मला हात नाही. तुमच्यापर्यंत यावं असं वाटतं, पण मला पाय नाही. बोलावं असं वाटतं, आई हात मारावीशी वाटते, पण मला जीभ नाही, जीभ नाही. काय वाटत होतं सर आमच्या आपल्या राजाला? आणि आज आपण काय करतो? आम्ही त्या पाश्चिमात्य लोकांच्या संस्कृतीचं अनुकरण करतो आणि आपली संस्कृती आहे ती आपण विसरत आलो. मंडळी जरूर हौस मजा सगळं करा, पण वर्षातून एक दोनदा तरी आपली जी संस्कृती आहे तिचा निश्चित तुम्ही आठवण करा. कपाळाला किडा लावा, धोतर कमीच नेसा. बायकांनी सुद्धा सगळं आपली जी काय नऊवारी साड्या एक दिवस तरी वर्षातून घाला. लोकांना वाटलं पाहिजे जातेवेळी राजकन्या चालली आहे महाराष्ट्राची. अशी काय हवा हो. पण आताची परिस्थिती बघितली की कसा वाटतं हो? एखादी पोरगी जर चालली आहे तर कशी पाहिजे? महाराष्ट्रीयन संस्कृती म्हटल्यानंतर कशी पाहिजे? नाही तर आता ती पोरगी जाते पण पोरं वाचून असतात ते तरी वाटत्या. म्हणजे ही हिंमत कोणाची होता का वाटते? आपल्या संस्कृतीचं रक्षण मंडळी आपण करायचं आहे. याच्यासाठी सांगण्यासाठीच म्हणतो. आता सगळ्यांना आमची बुवा जोडीला तुमच्या आज तुम्हाला खूप काही ज्ञान देतील. हे सगळं बाकीचं सोडून द्या. हॅलो बिलो काय म्हणताना दिवसभर कोण देवाचे नाम उच्चार करा. पूर्वी नावं ठेवायची देवांची का तर नामस्मरण घडावं म्हणून, पण आता ती पण नावं राहिली नाही. आता ते समजा एखाद्याचं नाव ठेवलं शंकर तर त्याला हात मारणार, हे शंकरया नामदेव नाव ठेवलं हे नाम्या. काय करा सगळ्यांनी आता मंडळी लक्षात ठेवा. याच्या पुढे या भुवनचं भजन ऐकल्यानंतर सगळ्यांनी एकमेकाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. फोन आला तरी रामकृष्ण हरी म्हणा. काय रामकृष्ण हरी सुरुवात करा. तो समोरचाही म्हणणार. दिवसभर 100 फोन येत असतील, 100 वेळ तुमच्या मुखातून रामकृष्ण हरी येईल. निश्चितच नामाचा जप होईल. आणि हॅलो म्हणतो ती कोण तुम्हाला माहिती आहे का? हॅलो हॅलो आम्ही जे हॅलो म्हणतो ती कोण? काय आहे ते हॅलो? ही हॅलो ज्याने फोन लावला एडिसन ग्रॅम बेल त्याने शोध लावला आणि त्यावेळी त्याने आपला पहिला फोन आपल्या प्रेयसीला केला, जिचं नाव होतं मार्गारेट हॅलो. तिला त्याने फोन केला आणि म्हटला हॅलो हॅलो. ती तिकडून बोलली हॅलो आणि तिथपासून सुरुवात झाली ते हॅलो हॅलो. हो ती म्हणून वर्षा झाली की तिला वर्षश्राद्ध झाला, सगळा झाला तरी आम्ही अजून हॅलोच करतो. सोडून द्या मंडळी. फोन आला की सरळ म्हणा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण. निश्चित बघा तुमच्यामध्ये त्याच्यापासून तुम्हाला चांगला अनुभव येईल. ऐका पौडच भला होईल राम का नाम. अरे राम का नाम हैवानों ने बदनाम कर दिया.
राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा